नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांची प्रकृती स्थिर. मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा. कृषी विद्यापीठ MIDC पोलिसांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार. कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्याची चोरांना संधी. मनपाने रौनक भीम जयानीला 1 लाखाची नोटीस पण गुन्हा दाखल नाही. खदान पोलिसात तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नसल्याने आश्चर्य. जुलै अखेर झालेल्या अतिवृष्टीने 4.5 हेक्टर पिकांचे नुकसान. 24,000ची पडझड. शासकीय मदतीचे अजून आश्वासन नाही. एसटीत विसरलेले 24,000 रुपये 2 वर्षानंतर आजींना परत. प्रामाणिकपणाचा आदर्श. वाहक राजू वाणीच्या तत्परतेचे कौतुक. आता सविस्तर बातम्या. राज्याचे माजी क्रीडा मंत्री, ज्येष्ठ लोकनेते तथा राष्ट्रीय कबड्डीपटू गुलाबराव गावंडे यांची प्रकृती सध्या स्थिर असून अमरावती येथे मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. माजी क्रीडा मंत्री, ज्येष्ठ लोकनेते तथा राष्ट्रीय कबड्डीपटू भाऊ गुलाबराव गावंडे हे अमरावती येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेले असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तसेच तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने अमरावती येथील रेनबो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्वरित सिटी स्कॅन करण्यात आल्यानंतर मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. सुमारे 3 तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूतील रक्तस्राव नियंत्रणात आणण्यात आला. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून गावंडे यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली आहे. गुलाबराव गावंडे हे राज्याचे माजी क्रीडा मंत्री तसेच जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडलेले लोकनेते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. वयाच्या 74व्या वर्षीही ते सामाजिक, धार्मिक, राजकीय तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत असतात. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने अमरावती येथे उपस्थित होते. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी राज्यभरातील समर्थक आणि हितचिंतकांकडून प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे. अकोला कृषी विद्यापीठातील 40 लाखांच्या भ्रष्टाचाराने खळबळ उडाली आहे. तब्बल 130 फाईल्स गायब झाल्या असून कुलगुरूंच्या परवानगी नंतरही गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणात राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती असल्याने राज्यभवनात तक्रार करण्यात आली आहे. अकोला कृषी विद्यापीठात भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातील 40 लाखांचा गैरव्यवहार आणि 130 महत्त्वपूर्ण फाईल्स गायब झाल्याप्रकरणी तक्रार देऊनही गेल्या 5 दिवसांपासून अकोला पोलीस वेळ काढूपणा करत आहेत. कुलगुरूंची पूर्व परवानगी मिळालेली असतानाही अद्याप गुन्हा का दाखल होत नाही असा संतप्त सवाल विचारला जात आहे. तसेच गंभीर आरोप असतानाही डॉक्टर श्यामसुंदर माने प्रकल्पग्रस्त निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम कसे? डॉक्टर माने आणि त्यांच्या साथीदारांवर पोलीस आणि प्रशासन मेहरबान का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातच पाल आणि लांजेवार यांच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल असल्याने या सर्व प्रकरणात कृषी विद्यापीठ आणि पोलिसांच्या भूमिकेबद्दल राज्यपालांकडे तक्रार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोल्यातील सहकार नगर परिसरात 60 वर्ष जुन्या औदुंबराचे धार्मिक पवित्र असलेले झाड विना परवानगी तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वृक्षमित्र अजय गावंडे यांनी खदान पोलीस ठाण्यात आरोपी रौनक भीम जियानी विरुद्ध तक्रार नोंदवली. या प्रकरणात महापालिका झोन अधिकाऱ्यांनी 1 लाखांची नोटीस पाठवली पण पोलीस तक्रार केली नाही.
अकोल्यातील सहकारनगर येथे राहणाऱ्या रौनक भीम जियानी यांनी आपल्या घराच्या बांधकामादरम्यान लगतच्या शासकीय जागेतील 60 वर्षे जुने औदुंबराचे झाड विनापरवानगी तोडल्याचा आरोप आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या आणि परिसरात पूजनीय असलेल्या या वृक्षाची फांद्या छाटून जेसीबीच्या सहाय्याने मुळापासून तोडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अकोला महानगरपालिकेकडे तक्रार करूनही वृक्षतोड सुरूच राहिल्याने अजय गावंडे यांनी खदान पोलीस ठाण्यात धाव घेतली. या बेकायदेशीर कृत्यामुळे निसर्गाची हानी तर झालीच, शिवाय हिंदू धर्माच्या भावनाही दुखावल्या आहेत. आरोपीवर महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन कायद्यानुसार कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यांनी 1 लाखांची नोटीस गौरव भीम जयानी विरोधात बजावली असून गुन्हा मात्र दाखल केला नाही. आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये पूर्ण कारवाई करून आम्ही ते प्रस्तावित केलं होतं. तर आपल्या वृक्ष प्राधिकरण समितीने त्यांचा अर्ज फेटाळला. झाड तोडण्याबाबत नामंजुरी केली आणि त्याबाबत आम्ही संबंधिताला वारंवार फोन करून पत्राद्वारे कळविण्यात आले होते की आपला अर्ज समितीने फेटाळला आहे. तर त्यानंतर त्यांनी आता काही महिन्यापूर्वी पुन्हा ते झाड कापलं विनापरवानगी. त्याची कोणती परवानगी घेतलेली नाही आणि एक जवळपास 4 मजली एवढं झाड होतं ते, 4 मजली बिल्डिंग एवढं. आणि आता फक्त त्याचं झाडाचा फक्त खोड ठेवलेला आहे, 10 ते 12 फुटाचं खोड राहिलेलं आहे ते. आमच्या स्वच्छता निरीक्षकांनी स्पॉट केलं, त्याला ते दिसलं आणि तशीच आमच्याकडे लेखी तक्रारसुद्धा आली की ते नेमजियानी यांनी ते औदुंबराचं झाड तोडलं. त्यानुसार आम्ही पूर्ण त्या जागेचा पंचनामा स्पॉट केला. स्पॉट झाल्यानंतर पंचनामा केला, नागरिकांकडून त्यांचं अहवाल घेतला, नागरिकांना विचारलं. त्यानंतर आम्ही त्याला महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार 1 लाख रुपयाचा दंडाची कारवाई केलेली. त्यांना आमच्याकडनं नोटीस बजावण्यात आलेली आहे. 1 लाख रुपये दंड, एका झाडाला 1 लाख रुपयाचे दंड त्याला आता भरायला पाहिजे होता. पण त्यांनी पुन्हा एक अर्ज केला आम्हाला की यातून मला काही माफी देण्यात यावी. परंतु असं माफी देण्याबाबत शासनाने मला असे कोणते अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे याच्यात मी कोणतीही काही कारवाई करू शकत नाही. दिनांक 30 आणि 31 जुलै 2024 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये शेती पिकांसह घराचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 39 गावांमधील 4408 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांना या पावसाचा जोरदार फटका बसला असून 24 घरांची अंशतः पडझड झाली आहे. मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्याला सर्वाधिक फटका अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीत मूर्तिजापूर तालुका सर्वाधिक प्रभावित झाला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील 18 गावांमध्ये सर्वाधिक 4241 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ अकोट तालुक्यातील 10 गावांमध्ये 95 हेक्टर तर पातूर तालुक्यातील 9 गावांमध्ये 67 हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे. तेल्हारा तालुक्यात 1 गाव 5 हेक्टरवरील पिकाचे नुकसान नोंदवले गेले आहे. पातूर तालुक्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांना यावेळी पावसाचा फटका बसला आहे. घराची अंशतः पडझड पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरांची पडझड झाली असून यामध्ये अकोट 6 कच्च्या घरांची अंशतः पडझड, पातूर 6 कच्च्या घराची अंशतः पडझड, मूर्तिजापूर 5 कच्च्या घराची अंशतः पडझड, तेल्हारा 4 कच्च्या घरांची अंशतः पडझड, अकोला 3 कच्च्या घराची अंशतः पडझड, एकूण 24 घरांचे अंशतः नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी, पशुधनाची हानी किंवा कुटुंबाचे स्थलांतर झालेले नाही. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये BHMS CCMP धारकांच्या नोंदणीच्या विरोधात राज्यातील निवासी डॉक्टरांचे आजपासून अनिश्चितकालीन संप सुरू झाला आहे. यामुळे आज सकाळी निवासी डॉक्टरांनी सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. होमिओपॅथी हटवा, रुग्णांचे प्राण वाचवा अशा घोषणा देत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनी आज अधिष्ठाता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. विविध मागण्यांवर राज्य सरकारची संमती न झाल्याने असंतुष्ट महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स म्हणजेच मार्डने अनिश्चितकालीन संपाची घोषणा केली होती. या संपात अकोला शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह राज्यभरातील 32 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यात 5 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत केवळ आणीबाणी सेवा आणि कॅज्युअलिटी सुरू होती.
ओपीडी, ऐच्छिक शस्त्रक्रिया, नियमित ड्युटी आणि शैक्षणिक उपक्रम पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. 6 ऑगस्ट नंतर दुसऱ्या टप्प्यात आणीबाणीच्या सेवांसह सर्व सेवांवर बहिष्कार टाकला जाईल. आज बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून अधिष्ठाता कार्यालयासमोर धरणे प्रदर्शन करण्यात आले, ज्यामध्ये मोठ्या संख्येने निवासी डॉक्टर उपस्थित होते. जिल्हा महिला रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या संपामुळे सर्वोपचार रुग्णालयाचे कामकाज कोलमडले होते. आंदोलनाबाबत निवासी डॉक्टरांनी माहिती दिली. आज 5 अगस्त से अपन इंडेफिनेट टाइम के लिए स्ट्राइक रख रहे हैं. ये स्ट्राइक सेंट्रल मार्ट की तरफ से है और अकोला जीएमसी मार्ट की तरफ से है. इसमें अपन कोई भी पैथिक के अगेंस्ट में नहीं है या किसी पेशेंट के अगेंस्ट में नहीं है. यहाँ पे जो भी सर्विसेज अभी क्लोज हुए हैं, ऑल रूटीन सर्विसेज एंड ओपीडी सर्विसेज आर क्लोजेस फॉर इंडेफिनेट टाइम. और जो भी इमरजेंसी कैजुअलिटी सर्विसेज है वो चलेगा पेशेंट सेफ्टी के लिए. हमारा जो डिमांड्स है वो ऐसा है कि पिछले कुछ दिनों से ऐसा हो रहा है कि CCMP रजिस्ट्रेशन की तरफ से होम्योपैथी डॉक्टर जो BHMS डॉक्टर्स हैं उनको रजिस्ट्रेशन दिया जा रहा है. उसमें ऐसा हो रहा है कि जो भी डॉक्टर BHMS डॉक्टर्स हैं वो एलोपैथी प्रैक्टिस कर सकते हैं, तो वो होना नहीं चाहिए. उसी के लिए हम लोग स्ट्राइक रख रहे हैं यहाँ पे. और ये स्ट्राइक इंडेफिनिट टाइम के लिए है. ये सब आज स्ट्राइक में शामिल हुए हैं और जब तक हमारी मांगें पूरी नहीं होती हम लोग ये स्ट्राइक बंद नहीं करेंगे. ये स्ट्राइक इंडेफिनाइट टाइम के लिए है. हमारी मांगें पूरी होनी चाहिए, वरना ये स्ट्राइक बंद नहीं होगी. पातूर अकोला महामार्गावरील सबस्टेशन जवळील शेतात राहणाऱ्या आदिवासी समाजातील शेळीपालक लोडू तुळशीराम डाखोरे यांच्या गोठ्यावर अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत 30 बकऱ्या चोरून नेल्याची धक्कादायक घटना 4 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. चोरीस गेलेल्या जनावरांमध्ये 10 बोकड व 20 बकऱ्यांचा समावेश असून त्यांची अंदाजे किंमत 3.5 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिडके यांच्या शेतामध्ये आदिवासी समाजातील कामगार म्हणून वास्तव्यास असलेले लोडू तुळशीराम डाखोरे हे शेळी पालनाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेतातील गोठ्यावर 30 ते 40 बकऱ्यांचे पालनपोषण करण्यात येत होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास 4 चाकी वाहनातून आलेल्या 8 ते 10 अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश केला. चोरट्यांनी धारदार चाकूचा धाक दाखवत गोठ्यातील 30 बकऱ्या जबरदस्तीने वाहनात भरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या जनावरांमध्ये 10 बोकड व 20 बकऱ्यांचा समावेश असून त्यांची अंदाजे किंमत 3.5 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत पातूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत केवळ चौकशी सुरू असून गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप पीडितांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान झालेल्या आदिवासी शेळी पालकाला तातडीने न्याय मिळावा, चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि चोरीस गेलेल्या जनावरांचा शोध लावावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणीही जोर धरत आहे. त्याच्यानंतर ते बकऱ्या नेल्या गेल्या ना, बकऱ्या नेल्याच्या बातमध्ये नंतर ते इकडे आले तर मग जाग आला. तर मग जाग आला ते आपल्या भाजीजवळ आले. हां, भाजीजवळ आल्यानंतर म्हणजे एक माणूस उभा होता, तर मग चाकू घेऊन उभा होता चाकूजवळ. हो, तुम्हाला काही म्हणलं मग जबर काय म्हणलं नसेल, लगेच ते पळून गेला. त्याच्या मागे बोलून त्याच्या मागे गेले. तुम्हाला गाड्या दिसल्या होत्या? हो, एक गाडी दिसली होती. कोणती होती गाडी? ती पांढरी. कुकडे जाताना दिसली? बाळापूर. त्याच्यासमोर दिसलीच नाही. चाकू घेऊन काय म्हणतो, चाकू घेतलं म्हणून. हां, चाकू म्हणजे कोणाला सांगू नको, नाही काही नाही मारून टाकतो. अकोला सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने आंतरराज्यीय सायबर गुन्हेगाराविरुद्ध मोठी कारवाई करत गोव्यातून 5 आरोपींना अटक केली आहे. 2 मोठ्या प्रकरणाचा खुलासा यामुळे होणार आहे. अकोल्यातील एका टाईल्स व्यापाऱ्याला कमी भावात माल देण्याचे आमिष दाखवून 4,19,001 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्यात उत्तर गोव्यातून यशपाल वासुदेवभाई निमावत आणि सोनू भवरकुमार यादव या दोघांना 29 जुलै रोजी अटक करण्यात आली. दुसऱ्या घटनेत अकोल्यातील एका महिला डॉक्टरला अल्गो ट्रेडिंगमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून 45,66,750 रुपयांचा गड्डा घालवण्यात आला आहे. या प्रकरणी देवेंद्र सुरेश चंद्र शर्मा, अंकुर सुरेश चावडा आणि हबीबुर रहमान फकरुद्दीन या 3 आरोपींना पिलण गोवा येथून 30 जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 7 बँक खाती फ्रीज केली.
आरोपींकडून 2,50,000 रुपये रोख, 32 मोबाईल फोन, 1 टॅब, 1 मॉनिटर आणि 5 वायफाय राउटरसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. अज्ञात व्यक्तींशी ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी सतर्क राहावे आणि फसवणूक झाल्यास तत्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. PSV नर्चरी, JCI अकोला सिटी आणि असोसिएशन ऑफ रिजनल ऑइल मिल्स ऑफ अकोला अरोमा असोसिएशन आणि मीडिया पार्टनर RRC नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन वसुधा 2026 वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी शहरालगत ग्राम बाबुळगाव येथील नवोदय विद्यालय परिसरात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मीना यांनी स्वतः वृक्षारोपण करत या पर्यावरणपूरक उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. नवोदय विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहात परिसरात वृक्षारोपण करून हरित अभियानाला सुरुवात केली. जिल्हाधिकारी मीना यांच्या हस्ते ग्रीन वसुधा अभियानाच्या अधिकृत जिंकले लोकार्पण करण्यात आले. पर्यावरण संदेश जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या या जिंगलमुळे अभियानाला प्रेरणादायी सुरुवात झाली. या उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थी आणि शाळांना ग्रीन वसुधाच्या वतीने मोफत रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करून शहर व परिसर अधिक हिरवाईने नटविण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. या प्रकल्पाच्या संचालिका डॉक्टर प्रिया वखारिया, संचालक लक्ष्मीकांत डागा, JCI अकोला सिटी व अरोमा असोसिएशन असून ईश्वर गट्टानी, वसुधा हॉस्पिटल आणि अरोमा असोसिएशन यांचे या अभियानाला आर्थिक सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भावनी शहा यांनी केले तर आभार सचिव अभय राठी यांनी मानले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी JCI अकोलाचे अध्यक्ष अमोल अग्रवाल, डॉक्टर दीपक वखारिया, डॉक्टर संकेत वखारिया, संजय श्रावणी, नितीन भारुका, आनंद अग्रवाल, संदीप अग्रवाल, गौतम श्रावणी, सुमित बन्सल, संकल्प गजघाटे, जयेश लगड, रेवती ढोरे, ज्ञानेश्वरी बनकर, CA रजनी कलंत्री, पलक खंडेलवाल, डॉक्टर सुचिता मोहता, CA पायल गट्टानी, CA निधी लदनिया, पूजा अग्रवाल, आर्किटेक्ट चंचल राठी, ॲडव्होकेट वर्षा लाहोटी, अपूर्वा पडगिलवार, मेघा राठी, स्मिता डागा, ममता मुदंडा, श्वेता लाहोटी, अनोखी झुंझुनवाला, CA कोमल मालानी, विशाखा धूत, मोनिका राठी, CA पंकज लदनिया, समीर शाह, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, पल्लवी दिवेकर, मोहम्मद जुबेर, मोहम्मद तारिक यांच्यासह JCI अकोला सिटी, PHV नर्चरी आणि अरोमा असोसिएशनचे पदाधिकारी व स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. का शुभारंभ हो रहा है. हमें बहुत गर्व और खुशी है कि इस ग्रीन जर्नी की शुरुआत हमारे रेस्पेक्टेड डिस्ट्रिक्ट कलेक्टर मैम के शुभ हस्तों से होने जा रही है. ना हो बल्कि अकोला के ग्रीन, हेल्दी और सस्टेनेबल फ्यूचर की मजबूत फाउंडेशन बने. आई नाउ रिक्वेस्ट JCI member CA निधि लदनिया to welcome the honorable district collector. अकोला में पहली बार ऑर्गेनाइज हुआ पेड़ लगाओ कंपटीशन बाय ग्रीन वसुधा. मैं चाहती हूँ कि हर एक बच्चा इस कंपटीशन में पार्टिसिपेट करे और हमारी इस दुनिया को और भी हरा भरा बनाए. येवदा येथे 1 ऑगस्ट रोजी कौशल्य विकास विभागीय आयुक्तालय अमरावतीचे उपायुक्त दत्तात्रय लक्ष्मण ठाकरे यांनी नागपूरच्या पुष्पांजल फाउंडेशनचे स्वप्नील पांडे विरुद्ध तक्रार केली. त्या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल केली तसेच तपास सुरू केला आहे. पुष्पांजल फाउंडेशनच्या वतीने 2025 मध्ये लोथवाडा येथील संत लहानूजी महाराज विद्यालय 15 ते 45 वयोगटातील युवकांनी कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. परंतु पुष्पांजल फाउंडेशनने न घेतलेल्या प्रशिक्षणाचे 360 विद्यार्थ्यांचे नाव कौशल्य विकास पोर्टलवर टाकले आणि प्रशिक्षणाचा पहिला हप्ता म्हणून शासनाची 34,57,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. तक्रारीच्या अनुषंगाने लोथवाडा येथे जाऊन येवदा पोलिसांनी चौकशी केली. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे असे येवदाच्या ठाणेदारांनी याबाबतीत बोलताना सांगितले. पोलीस स्टेशन येवदा अमरावती ग्रामीण येथे दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी फिर्यादी दत्तात्रय लक्ष्मण ठाकरे उपायुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती यांच्या रिपोर्टवरून
आरोपी स्वप्नील पांडे पुष्पांजल फाउंडेशन मानकापूर नागपूर येथील आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 111/26 कलम 318(2), 318(4) व इतर फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणी पुष्पांजल फाउंडेशनच्या वतीने सन 2025 मध्ये ग्राम लोतवाडा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील संत लहानोजी महाराज विद्या मंदिर बाळासाहेब काळे स्किल इन्स्टिट्यूट येथे 15 ते 45 वयोगटातील युवकांना कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. परंतु कौशल्य विकास आयुक्तालय यांनी केलेल्या चौकशी दरम्यान असे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण सदर केंद्रावर घेण्यात आले नसल्याचे निष्पन्न झाले. नमूद पुष्पांजल फाउंडेशनतर्फे घेण्यात न आलेल्या प्रशिक्षणाचे 360 विद्यार्थ्यांचे नाव कौशल्य विकास पोर्टलवर टाकून शासनाला खोटी माहिती देऊन शासनाकडून सदर प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षणाचा पहिला हप्ता 34,57,788 रुपये प्राप्त करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याबाबतची तक्रार चौकशीमध्ये कौशल्य विभागाच्या निष्पन्न झाल्याने सदर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासात ग्राम लोतवाडा येथील संस्थेबद्दल चौकशी करण्यात आली, पंचनामा कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच इतर तांत्रिक तपास सुरू आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास सुरू आहे. आजपासून रहदारीला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत असलेला वाशिम शहरातील दिघेवाडी चौक परिसरात असलेला अतिक्रमण काढण्यात आला. पुढे ही मोहीम असे सुरू राहणार असल्याच्या नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. अचानक सुरू झालेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमण धारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वाशिम शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला आजपासून सुरुवात झाली असून नगर परिषदेने पहिल्याच दिवशी दिघेवाडी परिसरात धडक कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगत उभारण्यात आलेले अतिक्रमण हटवण्यात आले. याच कारवाई दरम्यान अतिक्रमणात असलेल्या एका देशी दारूच्या दुकानावरील अनधिकृत बांधकामावरही जेसीबी चालवण्यात आला आहे. रस्ते आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. कारवाईच्या ठिकाणी नगरपालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिघेवाडीनंतर आंबेडकर चौक, पुसद नाका, पाटणी चौक आणि शहरातील इतर प्रमुख भागांमध्येही टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आज दिघेवाडी परिसरामध्ये नगरपालिकेच्या जागेवर काही भंगार व्यावसायिकांनी आणि देशी दारूच्या दुकानांनी अतिक्रमण केल्याचं नगरपालिकेच्या निदर्शनास आलेलं आहे. त्या अनुषंगाने नगरपालिकेमार्फत हे अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई या ठिकाणी चालू आहे. अजून किती म्हणजे कोणत्या अजून भागात राहणार? वाशिम शहरामध्ये आंबेडकर चौक परिसर, पुसद नाका आणि इतर पाटणी चौक या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात फुटपाथवर आणि रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. तर त्या सर्वच ठिकाणी नगरपालिकेमार्फत मोहीम घेऊन ते अतिक्रमण काढण्यात येणार आहे. किती दिवस चालेल? नगरपालिकेमार्फत अतिक्रमण विरोधी मोहीम सातत्याने घेण्यात येणार आहे. त्यामुळे अतिक्रमण धारकांनी कुठल्याही रस्त्यावर किंवा फुटपाथवर अतिक्रमण करू नये असं आवाहन नगरपालिकेमार्फत करतो. अमरावतीतील विमको टॉवर येथील मुथूड फिनक्रॉप लिमिटेड विरोधात ग्राहकांनी सिटी कोतवाली पोलिसात लेखी तक्रार दाखल केल्या आहेत. या तक्रारी मुथूड फायनान्स विरोधात नसून मुथूड फिनक्रॉप विरोधात असल्याचे अमरावती पोलिसांनी स्पष्ट केले. 4 ऑगस्ट रोजी अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अनेक ग्राहकांनी लेखी तक्रार दाखल केल्या होत्या. प्राथमिक अर्जांमध्ये मुथूट फायनान्स आणि मुथूट फ्रीक्रॉप या दोन्ही नावांचा उल्लेख दिसून आला होता. मात्र पोलिसांनी तक्रारीचे बारकाईने अवलोकन केले असता या सर्व तक्रारी मुथूट फ्रीकॉम लिमिटेड विकोमा टॉवर शाखा विरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुथूट फायनान्स आणि मुथूट फिनक्रॉप या दोन पूर्णपणे स्वतंत्र आणि वेगवेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे मुथूट फायनान्सचा या प्रकरणाशी संबंध नसून केवळ मुथूट फिनक्रॉप विरोधातच प्राप्त तक्रारीच्या आधारे पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आल्याची माहिती अमरावती पोलिसांनी दिली आहे.
संभाजीनगर ते वाशिम एसटी बसमध्ये 2 वर्षापूर्वी एका प्रवासी वृद्ध महिलेची 24,000 रुपयांची पिशवी विसरली होती. बसचे वाहक राजू वाणी यांनी ती पिशवी आगार व्यवस्थापकांकडे सुरक्षित जमा केली होती. नुकताच प्रवास करताना ओळखपट्टाच वाणी यांनी त्या आजींना शोधून काढून त्यांचे 24,000 रुपये सुपूर्द केले. वाहक राजू वाणी यांच्या या अनोख्या प्रामाणिकपणाचे आणि धडपडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 2 वर्षापूर्वी संभाजीनगर ते वाशिम प्रवासादरम्यान प्रवासी उतरल्यानंतर वाहक राजू वाणी यांना बसमध्ये 24,000 रुपये आणि कासाबाई गायकवाड नाव लिहिलेली एक चिठ्ठी सापडली होती. त्यांनी तातडीने ही रक्कम आगार व्यवस्थापकाकडे जमा केली. मात्र रक्कम जमा करूनही वाणी शांत बसले नाही. त्यांनी त्या वृद्ध महिलेचा शोध सुरूच ठेवला. अखेर 2 वर्षानंतर योगायोगाने कासाबाई गायकवाड ह्या पुन्हा राजू वाणी वाहक असलेल्या बसमध्ये प्रवास करत होत्या. तिकीट काढताना ओळखपत्रावरील नाव पाहताच वाणी यांनी त्यांची विचारपूस केली आणि खात्री पटवून घेतली. त्यानंतर वाशिम आगारात जमा असलेले 24,000 रुपये आजींना सन्मानाने परत मिळवून दिले. हक्काची पुंजी परत मिळाल्याने आजींच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आणि हास्य फुटले. एसटी महामंडळ आगार व्यवस्थापनाने राजू वाणी यांच्या या प्रामाणिकपणाचा विशेष सत्कार केला असून सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांची प्रकृती स्थिर. मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा. कृषी विद्यापीठ MIDC पोलिसांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार. कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्याची चोरांना संधी. मनपाने रौनक भीमजयानीला 1 लाखाची नोटीस पण गुन्हा दाखल नाही. खदान पोलिसात तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नसल्याने आश्चर्य. जुलै अखेर झालेल्या अतिवृष्टीने 4.5 हेक्टर पिकांचे नुकसान. 24,000ची पडझड. शासकीय मदतीचे अजून आश्वासन नाही. एसटीत विसरलेले 24,000 रुपये 2 वर्षानंतर आजींना परत. प्रामाणिकपणाचा आदर्श. वाहक राजू वाणीच्या तत्परतेचे कौतुक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.